गुड इव्हनिंग स्टुडंट्स. देह एज्युकेशन फाउंडेशन महाराष्ट्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आय एम विनर स्टेट लेवल एक्झाम साठी जे विद्यार्थी बसलेले आहेत त्यांच्यासाठी आपण ऑनलाईन मोफत क्लासेस उपलब्ध करून देत असतो. तर आज आपण पाहूयात इयत्ता दुसरी मधील मराठी विषयामधील उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा घटक पाहणार आहोत. आता उतारा कसा वाचायचा आणि समजून कसा घ्यायचा म्हणजेच बघा, एकाग्रचित्तेने आपण वाचन केलं पाहिजे. उतारा हा काळजीपूर्वक वाचला पाहिजे आणि एकाग्रतेने वाचला पाहिजे. उतारामध्ये काय दिलेलं आहे, कशाशी संबंधित आहे हे आपण काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. त्यातल्या मुख्य कल्पना ओळखायला शिकायच्या. म्हणजेच काय करायचं बरं का मुलांनो, की उतारा कशाबद्दल आहे, त्याचा मुख्य विषय काय आहे आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे हे आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. म्हणजेच त्यातल्या मुख्य कल्पना आपल्याला काय करायची आहे, त्या उतार्यामधील ओळखायची आहे. उतारा कशाविषयी दिलेला आहे, उतार्यामध्ये काय दिलेलं आहे. त्यामुळे उतारा वाचन हे पूर्ण काळजीपूर्वक करायचं आहे. उतारा वाचनामध्ये उत्तर त्याच्यामध्येच असतं, त्याच्यामुळे मार्क जाऊ द्यायचे नाहीयेत. सर्वांनी काय करायचा, उतारा काळजीपूर्वक वाचायचा, एकाग्र चित्तेने वाचायचा आणि उतारा वाचन हे दोनदा केलं पाहिजे. लक्षात घ्या. त्यामधील महत्वाचा मुद्दा म्हटला तर उतारातील महत्वाचे मुद्दे काय आहेत, त्याच्यामध्ये महत्वाचं काय दिलेलं आहे, एखाद्या प्राण्याविषयी दिलेला आहे किंवा एखाद्या पक्षाविषयी दिलेला आहे, एखादा घटना असेल, संवाद असेल किंवा वर्णन, कशाविषयीचं वर्णन केलेलं आहे, एखाद्या वास्तूविषयीचं आहे, एखाद्या किल्ल्याविषयीचा आहे, एखाद्या कोणत्याही गोष्टीविषयीचा आहे. म्हणजे उतारा कशाविषयी दिलेला आहे, त्याचा घटनाक्रम कसा दिलेला आहे, संवाद काय आहे, त्याच्यामध्ये कशाविषयीचं वर्णन केलेलं आहे हे पाहायचं असते बघा. म्हणून उतारा वाचन काळजीपूर्वक करायचा. आता शंकांचं निरसन बघा. शंकांचे निरसन म्हणलं तर याच्यामध्ये काही कठीण शब्द असतात, काही वाक्य कठीण असतात, हो की नाही. मग तर ती पुन्हा पुन्हा वाचली तर ते काय होतं, मजकूर आपल्याला समजून घेता येतो. म्हणजे कठीण शब्द असतील, काही वाक्य असतील तर ती पुन्हा वाचायचा आणि समजून घेण्याचा काय करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कठीण शब्दांवर भर द्यायचा आहे की बाबा नक्की त्याचा अर्थ काय असेल, वाक्य असतील तर ती काय करायची आहेत, पुन्हा पुन्हा वाचन करायचं आहे. काय करायचं आहे, पुन्हा पुन्हा वाचन करायचं आहे. आता पाहूया उतारा समजून घ्या. आता उतारा समजून घ्या म्हणजे काय, तर आपला जो मजकूर आहे, जो उतारा वाचून झाला की त्याचा जो अर्थ आहे, त्याचा आशय आहे, तो आपण काय करायचा आहे, पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. म्हणजे लक्षात घ्या की उतारा वाचून झाल्यानंतर त्याचा जो अर्थ आहे आणि आशय आहे तो पूर्णपणे काय करायचा आहे, समजून घ्यायचा आहे की नक्की त्या उतार्यामध्ये, त्या परिच्छेदमध्ये काय दिलेलं आहे, कशाविषयी दिलेला आहे, घटना कशी आहे किंवा संवाद आहे का, या गोष्टी त्याच्यामध्ये काय करायच्या असतात, वाचायच्या असतात आणि काळजीपूर्वक आकलन करून घ्यायचं असतं. आता उतारावर आधारित प्रश्नांची तयारी बघूया. तर प्रश्नांची तयारीमध्ये की उतारावरील प्रश्नांची उत्तर देण्यासाठी उतारा पुन्हा वाचायचा आहे. प्रश्नांशी संबंधित तो भाग शोधायचा आहे. जो प्रश्न विचारला आहे, आपला राष्ट्रीय पक्षी कोण, बरोबर, आणि उतारामध्ये दिलेलं असतं आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे, बरोबर. म्हणजेच जो प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रीय पक्षी कोणता आहे, बरोबर, तर मग तोच उतार्यामध्ये काय करायचं आहे की त्या भागाशी संबंधित जी लाईन दिलेली आहे, त्या भागाशी संबंधित जे वाक्य दिलेलं आहे ते शोधायचं आहे. उत्तरे उतार्यामध्येच असतात, परंतु तुम्हाला काय करावी लागतात, ती शोधावी लागतात, तुम्हाला ती शोधावी लागतात. म्हणून लक्षात घ्यायचं की मजकूर जो आहे किंवा जे तुमचा परिचय आहे, उतारा आहे, ते उत्तरे देण्यासाठी त्या उतार्यामधील पुन्हा वाचायचा आहे आणि प्रश्नांशी संबंधित काय करायचं आहे, आपण भाग शोधायचा आहे बघा. त्याचबरोबर आता आपण पुढे पाहूया की काही बघा, हे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उतार्याचं वाचन आणि त्यावर आधारित प्रश्नांची तयारी करून घेण्यासाठी आपण हा
काय करतो तर उतारा काळजीपूर्वक वाचतो, प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उताऱ्यातील माहितीचा संदेश जो आहे संदर्भ घेतो, उतारा वाचताना महत्वाचे मुद्दे घटना हे अधोरेखित करतो म्हणजे अंडरलाईन करतो की काय आलेलं आहे या उतार्यामध्ये महत्वाचं, लक्षात घ्या. वाचताना पुन्हा पुन्हा वाचन करायचं, उतार्याचं वाचन हे 2 वेळा करायचे. उतारा वाचन आणि काही त्याच्यासाठी बघा तयारीसाठी काही उपयुक्त टिप्स पाहूया. तर उतारा नीट वाचा. उतारा काय करायचा, नीट वाचायचा. उतारा एकापेक्षा जास्त वेळा शांतपणे वाचायचंय. महत्वाचे मुद्दे ओळखा, त्याच्यामध्ये महत्वाचं काय दिलेलं आहे ते ओळखायचं आहे. उतार्यामधील बघा विचार असतील, घटना असतील, वर्णन असेल ते अधोरेखित करायचे, अंडरलाईन करायचं, महत्वाचे पॉइंट्स काढायचे. लक्षात येते. उतारा म्हणजे शंकांचं निरसन केलं पाहिजे की उतारा वाचताना काही शंका आल्यास त्या दूर करायची की या उतार्यामध्ये काय दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रश्नांची उत्तरं शोधायची. उतारा वाचून झाल्यानंतर उत्तर देण्यासाठी उतार्यावरील माहितीचा संदर्भ, उतार्यातील काय करायचं आहे आपल्याला माहितीचा संदर्भ घ्यायचा आहे, सराव करायचा आहे. वेगवेगळ्या उतारावर आधारित प्रश्नांचा काय करायचा, सराव करायचा. वेगवेगळ्या उतार्यावर आधारित काय करायचा, प्रश्नांचा सराव करायचा आहे. म्हणजे या पद्धतीने आपण उतारा वाचन हा घटक घेता आणि हे सर्व मुद्दे महत्वाचे आहेत. या पद्धतीने वाचन केलं, ते प्रश्नांचा अर्थ समजून घेतला तर तुम्हाला उतारा वाचनामधील प्रश्नांचं उत्तर सहजपणे सोडवता येणार आहे, त्याचे मार्क जाणार नाहीत. आता पुढे आपण पाहूया. चला तर मग मित्रांनो उतारा. आता उतारा पाहूया. उतारा क्रमांक 1. मेंढीच्या अंगावर लोकर असते, लोकरीपासून धागा काढतात, त्या धाग्याचे स्वेटर विणतात, स्वेटर थंडीत वापरतात, लोकरीपासून घोंगडी कानटोपी तयार करतात. बघा बरं का, म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला, उतारा दिलेला आहे. मग उतार्यामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे, मेंढीचं वर्णन केलेलं आहे, मेंढीविषयीच सांगितलेलं आहे. बघूयात तर पण आपण. मेंढीच्या अंगावर काय असते, लोकर असते, लोकरीपासून काय काढतात, धागा काढतात, त्या धाग्याचे स्वेटर विणतात, स्वेटर थंडीत वापरतात, लोकरीपासून घोंगडी कानटोपी तयार करतात. असं वाचन आपण व्यवस्थित समजून आकलनासह करून घ्यायचं आहे. आता यानंतर पाहूयात आपण पहिला प्रश्न. 2 किंवा 3 प्रश्न उतार्यावर आधारित येतात. आता तर पाहूया त्यामधील प्रश्न. मेंढीच्या अंगावर काय असते. बघा, मेंढीच्या अंगावर काय असते. मग पहिला पर्याय आहे पिशवी, दुसरा पर्याय आहे लोकर, तिसरा पर्याय आहे पिसे आणि चौथा पर्याय दिलेला आहे केसतोड. बघा तर मग आता आपण या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधणार आहोत. उतार्यामध्ये बघा, प्रश्न परत वाचूया. मेंढीच्या अंगावर काय असते. तर पाहूयात, पहिलाच वाक्य आहे मेंढीच्या अंगावर लोकर असते. मेंढीच्या अंगावर काय असते, लोकर असते, हो की नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. त्यामध्ये तुम्हाला असे 4 गोल दिलेले असतात. या 4 गोलांपैकी आपल्याला ज्या पर्यायाचं उत्तर बरोबर आहे त्या पर्यायाच्या गोलाला काय करायचं असतं, रंगवायचं असतं. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला काय करायचं आहे, पेनाने रंगवायचा आहे. रंगविताना आपण हे लक्षात ठेवायचंय की आपल्याकडून बाहेर जाता कामा नये. व्यवस्थित गोल रंगवायचा आहे, अर्धवट गोल रंगवायचा नाही, नाहीतर मार्क्स जातात. लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये निळ्या किंवा काळ्या पेनाचा वापर करायचा. लक्षात येतोय, निळा किंवा काळा पेन वापरायचा आहे. आता पुढच्या वेळेस आपण निळा किंवा काळाच पेन वापरूया. आता पहा, लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात. दुसरा प्रश्न आहे बघा, लोकरीच्या धाग्यापासून काय
विणतात. पहिला पर्याय आहे रेनकोट, दुसरा आहे छत्री, तिसरा आहे स्वेटर आणि चौथा आहे पुस्तक. तर पाहूयात लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात. उत्तरामध्ये वाचणार आहोत. मेंढीच्या अंगावर लोकर असते, लोकरीपासून धागा काढतात, त्या धाग्याचे स्वेटर विणतात, स्वेटर थंडीत वापरतात, लोकरीपासून घोंगडी कानटोपी तयार करतात. बरोबर. आता लोकरीच्या धाग्यापासून काय विणतात बघा बरं. त्याच्याशी संबंधित असलेल्या त्या धाग्याचे स्वेटर विणतात. त्या धाग्याचे काय विणतात? स्वेटर विणतात. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर आहे, हो की नाही? पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर आहे. आता हे 4 गोल दिलेले आहे, त्या 4 गोलांपैकी पर्याय क्रमांक 3 काय आहे? बरोबर आहे. तर म्हणजेच पर्याय क्रमांक 3 ला आपण काय करणार आहोत? गोलाला रंग विणार आहोत. आणि रंगवितानी काय करायचं आहे? लक्षात घ्यायचे तुम्ही की रंगवितानी गोल कसा रंगवायचा आहे? पूर्ण रंगवायचा आहे. गोलाच्या बाहेर जाता कामा नये. अर्धवट गोल रंगविल्यास काय होतो? मार्क जातो, उत्तर चेक केलं जात नाही. बरोबर असलं तरी उत्तरचा मार्क आपल्याला मिळत नाही. त्यामुळे गोल पूर्णपणे रंगवायचा आणि बाहेर जाता कामा नये. लक्षात येते? आता यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? बघूयात तर मग. पहिला पर्याय आहे उन्हाळा, दुसरा पर्याय आहे पावसाळा, तिसरा पर्याय आहे हिवाळा आणि चौथा पर्याय आहे जिव्हाळा. आता यामध्ये बघा बरं, कोणत्या ऋतूमध्ये स्वेटर वापरतात? हो, स्वेटर थंडीत वापरतात दिलेला आहे, हो की नाही? स्वेटर थंडीत वापरतात. म्हणजे थंडी कधी असते? हिवाळ्यामध्ये थंडी असते. म्हणजेच हिवाळा हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. यामध्ये हिवाळ्यामध्ये बघा आता 1 2 3 4 गोल आहेत. त्या 4 गोलांपैकी तिसरा पर्याय बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्या पर्यायाच्या उत्तराचा जो गोल आहे त्याला आपण काय करणार आहोत? रंगविणार आहोत. लक्षात येते? म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. उत्तराचा तिसरा पर्याय हा बरोबर आहे. म्हणून तिसऱ्या गोलाला काय केलेलं आहे? आपण रंगविलेलं आहे. अशा पद्धतीने उतारा वाचन हा घटक सोडवायचा असतो. तुमच्या लक्षात आला असेल. म्हणजे उतारा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा, 2 वेळा वाचन करायचं, त्यानंतर प्रश्न वाचता आणि तो प्रश्न उतार्यामध्ये आलेल्या संबंधित कशाशी आहे, कुठे आहे त्याचं वाक्य हे शोधायचं आहे आणि मग उत्तर काय करायचं आहे? योग्य निवडायचं आहे. आता यानंतर आपण दुसरा उतारा पाहूया. उतारा क्रमांक 2. ओके. आता बघा उतारा दुसरा. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात. कावळा काट्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा आणतात आणि शिंपी पानाचे घरटे शिवतो. हा छोटासा परिच्छेद आहे बघा, छोटासा उतारा दिलेला आहे. अजून एकदा वाचून घ्यायचा आहे. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काट्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असे म्हटले जाते, शिंपी पानाचे घरटे शिवतो. आता हा घटक जो आहे उतारा आपण समजून घेतलेला आहे, बरोबर. मग पक्ष्यांविषयी आहे, पक्ष्यांच्या घरट्यांविषयी दिलेला आहे याच्यामध्ये. आता आपण प्रश्न पाहूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे, कावळा कशाचे घरटे बांधतो? पाहूयात बघा. आता
पहिला पर्याय आहे मातीचे, दुसरा पर्याय आहे चुन्याचे, तिसरा पर्याय आहे दगडाचे आणि चौथा पर्याय आहे काट्याचे. यस, बघूयात आता आपण कावळा कशाचे घरटे बांधतो. 4 पर्याय आहेत. त्या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचे उत्तर बरोबर आहे हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण आधी उतार्यामध्ये पाहणार आहोत. कावळा कशाचे घरटे बांधतो. उतारा वाचन करूया. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काट्याचे घरटे बांधतो. कावळा काट्याचे घरटे बांधतो. इथे उत्तर दिलेलं आहे म्हणजे मातीचे, चुन्याचे, दगडाचे की काटक्याचे. काटक्याचे. कशाचे? काटक्याचे घरटे बांधतो. कशाचे घरटे बांधतो? काटक्याचे. यस, काटक्याचे. पर्याय क्रमांक 4. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 म्हणजे काटक्याचे. उत्तराला आपण काय करायचं आहे? गोल करायचं आहे. गोल करताना काय लक्षात ठेवायचं? पूर्ण गोल रंगवायचा आहे, अर्धवट गोल रंगवायचा नाही आणि गोलाच्या बाहेर जाता कामा नये. आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चला तर मग मुलांना, सुगरणीच्या घरट्याला काय म्हणतात? सांगा बरं. सुगरणीच्या घरट्याला काय म्हणतात? सोपा, खोपा, ढोली, पिंजरा. आता आपण उतार्यामध्ये पाहूयात. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काटक्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असं म्हटलं जातं आणि शिंपी पाण्याचे घरटे शिवतो. म्हणजे सुगरणीच्या घराला काय म्हटलं जातं? खोपा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. दुसऱ्या नंबरचा पर्याय काय आहे? बरोबर आहे. मग 2 नंबरच्या वर्तुळाला काय करायचं आहे? आपण रंगवायचं आहे. यामध्ये बाहेर जाता कामा नये, व्यवस्थित रंगवायचं आहे. ओके, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आता पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3. पानाचे घरटे कोण शिवतो? पानाचे घरटे कोण शिवतो? पर्याय क्रमांक 1 शिंपी, पर्याय क्रमांक 2 टेलर, पर्याय क्रमांक 3 काकू आणि पर्याय क्रमांक 4 सुगरण. म्हणजेच शिंपी, टेलर, काकू आणि सुगरण. यामध्ये बघूयात पानाचे घरटे कोण शिवतो. पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात, कावळा काट्याचे घरटे बांधतो, सुगरण गवताचे घरटे विणते, सुगरणीच्या घरट्याला खोपा असे म्हटले जाते, शिंपी पानाचे घरटे शिवतो. म्हणजेच पानाचे घरटे कोण शिवतो? शिंपी हा पक्षी आहे, तो पानाचे घरटे शिवतो. शिंपी काय आहे? हा पक्षी आहे. शिंपी नावाचा पक्षी आहे, तो पानाचे घरटे शिवतो. हे लक्षात ठेवायचे. बघा, आपल्या जनरल नॉलेज पण वाढतं, उतार्यामधून असेल शब्दसंग्रह वाढतो. वाचन हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे भरपूर आपण अवांतर वाचन केलं पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं? आपली शब्दसंपत्ती वाढते. आता बघा, यामध्येच कळलं की पानाचे घरटे कोण शिवतो? शिंपी. शिंपी हा एक काय आहे? पक्षी आहे आणि तो पानाचे घरटे काय करतो? शिवतो. लक्षात येते तुम्हाला? यस, पानाचे घरटे शिवतो. म्हणजेच आपण 2 उतारे पाहिले. त्या उतार्यांमध्ये आपण काय पाहिलं की प्रश्न 3, प्रत्येक उतार्यावर 3-3 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? त्याचं वाचन केलेलं आहे. त्या प्रश्नांचं उत्तरे शोधलेली आहेत. ती उत्तरे शोधण्यासाठी कशाचा आधार घेतलेला आहे? आपण उतार्याचा आधार घेतलेला आहे. उतार्यामधीलच प्रश्नांचं काय आहे? उत्तरे दिलेली आहेत. बरोबर की नाही? मग आता आपण पुढे पाहूयात स्वाध्याय. बघा, हा तुमच्यासाठी स्वाध्याय आहे. यामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे सर्वांनी आणि हा स्वाध्याय तुम्ही काय करायचा आहे? सोडवायचा आहे. बघूयात
स्वाध्यायामध्ये दिलेला आहे नारळाचे झाड, बघा उतारा दिलेला आहे तुम्हाला, नारळाचे झाड उंच असते, नारळाची चटणी करतात, नारळाच्या करंज्या करतात, नारळ मसाल्यात घालतात, सत्काराला नारळ देतात, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात, नारळाला कल्पवृक्ष म्हणतात. आता पहिला प्रश्न दिलेला आहे नारळाचे झाड कसे असते. पर्याय क्रमांक 1 बुटके, ठेंगणे, उंच, देखणे. बघा बुटके, ठेंगणे, उंच, देखणे पहिला प्रश्न आणि त्याचे हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता पुढे दुसरा प्रश्न पाहूया. नारळाच्या झाडाला काय म्हणतात. वडवृक्ष, कल्पवृक्ष, दगडवृक्ष का नारळबाग. नारळाच्या झाडाला काय म्हणतात. वडवृक्ष, कल्पवृक्ष, दगडवृक्ष का नारळबाग. उतार्यामध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर हे उतार्यामध्ये शोधायचं आहे. यानंतर पाहूयात सत्काराच्या वेळेस कोणते फळ देतात. नारळ, बासुंदी, करंजा आणि वडवृक्ष. बघा सत्काराच्या वेळेस कोणते फळ देतात. नारळ, बासुंदी, करंजा आणि वडवृक्ष. हे उतार्यामध्येच तुम्हाला काय आहे प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तर सर्वांनी हे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे आणि उतार्यामधून उत्तरे शोधून तुम्ही काय करायचं आहे याचं लेखन करायचं आहे. वही करायची आहे. एका वहीमध्ये जो काही अभ्यास दिलेला जातो तो अभ्यास स्वाध्याय जो असेल तो काय करायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. ते लिहून काढायचे आहे. त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत आणि उतारा वाचना घटकामधील हा तुम्हाला काय दिलेला आहे एक स्वाध्याय दिलेला आहे. सर्वांना समजलंच असेल तर परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि दुसरा घटक घेऊन. थँक्यू.